मुलींना बाहेर शिकायला पाठवणारे सावधान. दिवसा कॉलेज, रात्री धंदा. नंदुरबारमधील मुलगी. नंदुरबारच्या एका छोट्याशा गावातून सुरू झालेली ही घटना. साधं कुटुंब, मर्यादित उत्पन्न, पण स्वप्न मोठी. घरातली एकुलती एक मुलगी आणि तिच्यासाठी आईवडिलांनी केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे तिच्या भविष्यासाठीची गुंतवणूक होती. वडील दिवसभर उन्हात उभं राहून सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होते आणि आई घर सांभाळत तिच्या शिक्षणासाठी प्रत्येक पैशांची काटकसर करत होती. माझी मुलगी मोठी होणार, ऑफिसमध्ये काम करणार, हे वाक्य ती अभिमानाने प्रत्येकाला सांगायची. 2021 साली ती मुलगी मोठ्या शहरात आली. पुणे. नवीन आयुष्य, नवीन लोक, नवीन स्वप्न. सुरुवातीचे काही दिवस सगळं छान होतं. कॉलेज, हॉस्टेल, अभ्यास सगळं व्यवस्थित चालू होतं. फोनवरती नेहमी घरी सांगायची, इथे सगळं ठीक आहे, मी व्यवस्थित अभ्यास करते. आईवडिलांना समाधान वाटायचं. त्यांना वाटायचं की त्यांची मुलगी योग्य मार्गावर आहे. पण मोठं शहर फक्त संधीच देत नाही, तर काही वेळी चुकीच्या वाटाही दाखवतं आणि त्या वाटा सुरुवातीला खूप आकर्षक वाटतात. हळूहळू तिच्या आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी झाले. सुरुवातीला फक्त गप्पा, नंतर फिरणं आणि मग पार्ट्या. थोडंसं एन्जॉय केलं तर काय बिघडलं असं ती स्वतःला समजावत होती. अभ्यास हळूहळू मागे पडला. क्लास बंक करणं, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं आणि सकाळी उशिरा उठणं ही तिची नवीन दिनचर्या झाली. पहिलं वर्ष संपलं आणि निकाल लागला, पण निकालात जे दिसलं ते अपेक्षित नव्हतं. ती नापास झाली होती. घरी तिने हे सत्य सांगितलं नाही, उलट तिने खोटं बोलायला सुरुवात केली. मी पास झाले आहे असं तिने आईवडिलांना सांगितलं. घरून पैसे येत होते, पण तिच्या खर्चाचा वेग वाढत होता. पार्ट्या, कपडे, फिरणं सगळ्यांसाठीच पैसे लागायचे. त्यासाठी तिने एक नोकरी धरली मॉलमध्ये, पण तिथेही तिचं काही लक्ष कामात लागत नव्हतं. काही दिवसात तीही नोकरी हातची गेली. आता परिस्थिती वेगळी झाली होती. पैसे कमी आणि खर्च जास्त. त्याच काळात तिच्या आयुष्यात एक मुलगा आला. बोलणं सुरू झालं, जवळीक वाढली आणि काही दिवसातच ते नातं प्रेमात बदललं. तिला वाटलं हा माझ्यासोबत आहे, सगळं ठीक होईल. पण काही नाती सुरुवातीला जितकी सुंदर वाटतात तितकीच शेवटी धोकादायक ठरतात. त्या मुलाने तिच्यावर विश्वास मिळवला आणि मग तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा धोका बनला. हळूहळू त्याचं वागणं बदलायला लागलं. प्रेमाचं रूपांतर नियंत्रणात झालं आणि मग सुरू झाला दबाव. एक दिवस असा आला जेव्हा तिला समजलं की तिच्याकडे काही पर्याय उरलेले नाही. ती ज्या गोष्टीत अडकली होती त्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. दरम्यान घरून फोन यायचेच, काय चाललंय, अभ्यास कसा चाललाय. ती प्रत्येक वेळी हसून उत्तर द्यायची, पण त्या हसण्यात सत्य लपलेलं होतं. महिने गेले आणि एक दिवस अचानक तिचे वडील पुण्यात आले. त्यांना वाटलं चला मुलीला भेटून घेऊ, पण त्यांनी जे पाहिलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. हॉस्टेलवर चौकशी केली तर कळलं ती इथे राहतच नव्हती. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते तिला शोधू लागले एक एक ठिकाणी. शेवटी जेव्हा सत्य बाहेर आलं ते इतके भयानक होतं की शब्द सुचत नव्हते. त्यांची मुलगी जी शिक्षणासाठी पुण्यात आली होती ती पूर्णपणे चुकीच्या जाळ्यात अडकली होती. प्रेम, खोटं, दबाव आणि चुकीच्या संगतीमुळे ती अशा दलदलीत ओढली गेली होती जिथून बाहेर येणं अत्यंत कठीण होतं. ते स्पष्टही सांगता येत नाही, तुम्हीच समजून घ्या. वय फक्त 21 वर्ष, पण आयुष्य पूर्णपणे बदललेलं. ही घटना फक्त एका मुलीची नाही, तर प्रत्येक पालकासाठी एक इशारा आहे. बाहेर पाठवणं चुकीचं नाही, पण लक्ष ठेवणं आणि संवाद ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. कारण काही चुका एका क्षणात होत नाहीत, त्या हळूहळू आयुष्य बदलून टाकतात.